डोळ्याच्या टोकाकडला भाग हिरवा दिसायला लागला. डोळा फुटून बाहेर येत असताना त्याच्या टोकाकडला भाग हिरवा दिसायला लागला, पहिला स्प्रे घ्यायचा असतो. तर या पद्धतीनं जर तुम्ही कामाचं नियोजन व्यवस्थितपणे केलं तर निश्चितपणे रोग येत नाही. तर आपल्या बागेत रोग येऊ नये म्हणून आपण कोणकोणत्या गोष्टीची आपली तयारी असली पाहिजे त्याच्याविषयी आपण थोडी माहिती अगोदर घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे रोगाची अचूक ओळख तुम्हाला असली पाहिजे. आज सुद्धा करपा आणि जीवाणू करपा यामधला फरक बऱ्याच लोकांना कळत नाही. मी तुम्हाला फोटो इथं दाखवतोय बघा. वर आहे तो करपा आहे, बुरशीजन्य करपा, आणि खाली आहे तो जीवाणूजन्य करपा. दोघात फरक दिसतोय का पहा तुम्ही. दोघात खूप फरक आहे. एकाचे डाग गोलाकार आहेत, त्याला छिद्र आहेत, आणि खालच्या ह्याचे डाग आहेत ते चौकोन आकृती, कोणाकृती आहे, चौकोन आकृती नाही, कोणाकृती आहे, त्याला छिद्र नाही. तर हा जो रोग आहे वरचा हा करपा आहे आणि हा जीवाणूजन्य करपा आहे. बघा पानात किती फरक तुम्हाला सहज दिसेल. तुम्ही निरीक्षण करा. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला रोगाची अचूक ओळख व्हायला पाहिजे. रोग अचूकपणे ओळखता यायला पाहिजे. दिसतंय ना. रोग तुम्हाला अचूकपणे ओळखता यायला पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला हे फोटो दाखवतोय. हे फोटो जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितले तर तुम्हाला रोग माहीत होईल, आणि हा रोग माहीत झाला तर मग तुम्हाला त्या रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना करता येतील. आता खाली तो रोग आहे तो जीवाणूजन्य करपा आहे बघा. खाली जो रोग आपल्याला दिसतो तो जीवाणूजन्य करपा आहे. वर जो आपल्याला रोग दिसतो तो बुरशीजन्य करपा आहे. बुरशीजन्य करप्यामध्ये गोलाकार डाग येतात, कानाला छिद्र पडतं, गोलाकार डागाच्या भोवतीनं कडा काळी असते थोडीशी, खाली गोलाकार डाग नसतात, कोणाकृती डाग असतात. डाग बहुतांशी शिराभोवती असतात. बहुतांशी डाग सगळे शिराभोवती असतात. दमट हवेत तापमान जास्त असताना हा जीवाणूजन्य करपा येण्याची जास्त शक्यता असते. हे रोग ओळखायला शिका अगोदर. मी तुम्हाला फोटो शांतपणे असं दाखवणार आहे, शिस्तीत दाखवणार आहे, तुम्ही पाहून घ्या. वर आहे तो बुरशीजन्य करपा, खाली आहे तो जीवाणूजन्य करपा. वर आहे तो बुरशीजन्य करपा, खाली आहे तो जीवाणूजन्य करपा. हा बुरशीजन्य करपा आणि खालचा जीवाणूजन्य करपा. माझ्या मते मला हे थोडं व्यवस्थितपणे दिसलं असेल. तर याचं निरीक्षण करा, हे ध्यानात ठेवा आणि मग रोग ओळखायला शिका. हे रोग ओळखता यायला पाहिजे. तुम्हाला रोग ओळखता येत नसल्यामुळं थोडी गफलत तुमची होते. आता मी बघा, वर आहे हा वर आहे तो करपा आहे, बुरशीजन्य करपा, आणि हा कला खाली आहे ना हा जीवाणूजन्य करपा आहे. बघा फरक दोघात दिसतो का नाही. हे वर बुरशीजन्य करपा, हे खाली जीवाणूजन्य करपा. काडीवर आलेला आहे तो करपा, जीवाणूजन्य करपा आहे तो काडीवर आलेला आहे. हा कसा दिसतो पहा. वर पान दाखवलेलं आहे तुम्हाला, त्या पानावर तुम्हाला, आणि काडी सुद्धा इथं आहे पहा. काडी दिसते बघा इथं. काडीवर कशी आहेत पहा करप्याचे. तर हा करपा आहे, हा बुरशीजन्य करपा आणि हा जीवाणूजन्य करपा. बरेच लोक गफलत करतात. म्हणजे करपा दिसला तर त्याला फोमाक्सिस वगैरे असं काहीतरी नाव देऊन रिकाम होतात, परंतु असं काही नाही. हे सगळे फोटो मी डॉक्टर आवळ म्हणून बेंगलोरचे रोगशास्त्रज्ञ तज्ञ होते त्यांच्याकडून बागेत हिंडून आम्ही सगळ्या बागेत कुठले रोग कसे दिसतात. उदाहरणार्थ बघा, आता मी इकडे गावली दाखवलेला आहे.
डावणी मिल्ड्यू आहे पानावर आलेला. दोन्ही बाजूने बघा तो दिसतोय. खाली बघा काडी दाखवले, काडी डावणी मिल्ड्यूची काडी दाखवले. खालची आहे ती डावणी मिल्ड्यूची काडी आहे, वर आहे ती डावणी मिल्ड्यूची पानं आहेत. दिसतात का बघा तुम्हाला, डावणी मिल्ड्यूची ही पानं आहेत. दिसतंय ना, ही डावणी मिल्ड्यूची पानं आहेत. बघा खाली काडी आहे. आता पुढे मी तुम्हाला दाखवतो बघा, इथं तुम्ही पहा या याच्याकडं, या फोटोकडं. तर हे घडावर आलेला डावणी आहे. इथं घडावर आलेला हा डावणी आहे. खाली हे जे आहे, हे ज्या वेळेला दमट हवामान असतं, डावणी सारखे रोग पानावर आलेले असतात, त्यावेळेला काही वीक पॅथॉजन्स म्हणजे जिथं एक मुख्य रोग आलेला असतो त्याच्या भोवती काही दुय्यम रोग जे कमी शक्तिवान असतात असे रोग येतात. तर इथं आहे तो ग्रीनेरिया आहे बघा, ग्रीनेरिया इथं आहे. खाली दिसतोय तो ग्रीनेरिया आहे, इथं दिसतोय तो ग्रीनेरिया आहे. इकडं पहा वरच्या बाजूला, इथं हे पान पहा, इथं पानावर आलेला अल्टरनेरिया आहे तो. हे सगळे रोग चांगल्या तज्ञ म्हणजे माणसाकडून, म्हणजे ज्यातला खूप मोठा भारतातला तज्ञ डॉक्टर GS रावळ म्हणून बेंगलोर विद्यापीठात होते, तुमच्याकडून आपण सगळं आयडेंटिफाय घेऊन करून मग ते फोटो घेतलेले आहे. तर हे जे आहे वर इथं दिसतं बघा, हा भाग जो दिसतो हे अल्टरनेरिया, इकडे खाली ग्रीनेरिया बघितला आपण आता, आणि हा डिप्लोडिया, बायट्रोडिप्लोडिया. आणि स्पष्ट दिसते बघा तुम्हाला, तुम्ही पहा हा बॉट्रोडिप्लोडिया. व्यवस्थित पाहून का, काही गडबड नाही, कारण ही अति महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही हे ध्यानात ठेवलं तरच तुम्हाला पुढे रोग ओळखता येणार आहे. हे जर तुम्ही ध्यानात नाही ठेवलं तर हे रोग तुम्हाला ओळखता येणार नाही. म्हणून हे शिस्तीत दाखवलेलं आहे. तर इथं पुन्हा एक वेळ पहा, अल्टरनेरिया दिसतोय ना, हे अल्टरनेरिया, हे खाली ग्रीनेरिया, हे बॉट्रोडिप्लोडिया, हा बॉट्रोडिप्लोडिया इथं दिसतं, हे बॉट्रोडिप्लोडिया आहे, बरोबर आहे. आणि हे पहा इथं दिसतंय ना, हा आहे ग्रीनेरिया, हे हा ग्रीनेरिया. आणि मग इथं जो आहे तो घड्यावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे. इथं जे आहे घड्यावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे. मी तुम्हाला भरपूर फोटो दाखवणार आहे, तुम्ही त्या संदर्भात काही काळजी करू नका. हा पुन्हा एक फोटो दाखवतोय तुम्हाला, हा बुरशीजन्य करपा आहे आणि हा आहे तो जीवाणूजन्य करपा. फरक आहे बघा दोघात, स्पष्ट दिसतंय तुम्हाला. तुम्ही बघा, हा जीवाणूजन्य करपा आहे, हा बुरशीजन्य करपा आहे. दोघात खूप फरक आहे, स्पष्टपणे जाणवतंय. तुम्ही ते ध्यानात ठेवा, म्हणजेच बॅक्टेरियल डिसीज साठी वेगळ्या उपाययोजना आणि बुरशीजन्य ह्याच्यासाठी वेगळ्या उपाययोजना त्या करता येतील. हा बुरशीजन्य करपा आहे, काडीवर आलाय, पानावर आलाय, बुरशीजन्य करपा आहे. हा जीवाणूजन्य करपा आहे, बघा काडीवर डाग आलेला आहे, हा जीवाणूजन्य करपा आहे. हा पहा, हा डावणी मिल्ड्यू पानाच्या पाठीमाग आणि आलेला असतो. एक उलट सुलट पानं आहेत दोन्ही, इथं डावणी मिल्ड्यू तुम्हाला दिसतोय, पानावर आलेला डावणी मिल्ड्यू. इथं खाली काडीवर इथं बघा हे दिसतंय, काडीवर आलेला डावणी मिल्ड्यू.
काडीवर आलेला डाउनी मिल्ड्यू. तर काही रोगांचं आपण हे पाहिलं. अजून सुद्धा आपल्याला पुन्हा एक वेळ मी सगळे रोग दाखवणार आहे. हा घडावर आलेला डाउनी मिल्ड्यू स्पष्ट दिसतोय बघा. डाउनी मिल्ड्यूच्या वर आहे तो घडावर आलेला डाउनी मिल्ड्यू. खाली आहे ते ग्रीनेरिया. हे जे डाग दिसतात हे ग्रीनेरिया. तिकडं दिसतंय ते अल्टरनेरिया. अल्टरनेरिया आणि खाली दिसतंय ते बॉट्रोडिप्लोडिया. बघा दिसतंय कसं. हा बॉट्रोडिप्लोडिया इथं दिसतोय. हा बॉट्रोडिप्लोडिया. तर या पद्धतीनं मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रोग ओळखता अगोदर यायला पाहिजे. रोग ओळखणं ही खूप महत्वाची बाब आहे. हे काही मी दाखवतो. पानावर खोडावर ज्या वेळेला खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला पानावर दिसणारी ही लक्षण आहेत. खोडावर द्राक्षाच्या खोडावर ज्या वेळेला खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊन ते भूक वाढून कचरा बाहेर काढतं, घाण बाहेर टाकतं, त्यावेळेला पानावर दिसणारी ही लक्षणं आहेत खोडकिडीची. तर ही काही महत्वाची माहिती आपण इथं पाहिलंय. काही गोष्टी आणखी रोगाच्या बाबतीतल्या आपल्याला पाहायच्या आहेत. त्या मी फोटोच्या स्वरूपातच तुम्हाला आधी दाखवतो आणि मग आपण वेळ राहिला तर इतर घटकाकडे. कारण तुम्हाला ते ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. ओळखता नाही आलं तर काही सुद्धा उपयोग नाही. बघा ह्या सगळ्या फिगर पहा. डाउनी मिल्ड्यू हे डाउनी मिल्ड्यू. हे सगळे पानावरचे सिम्पटम्स आहेत. हे सगळे आहे ते पानावर. इथं बघा केवढा मोठा डाग दिसतोय हा डाउनीचा. इथं ते थोडं कंट्रोल झालेलं आहे. इथं पुन्हा पानावर डाग दिसत आहेत. हे बघा इथंही घडावर आलेला डाउनी मिल्ड्यू वगैरे दिसतोय. बघा हे इथं घडावर स्पष्ट जाणवतंय बघा. हा घडावर आलेला डाउनी मिल्ड्यू आहे. की रुस्टॉकच्या पानावर येणारा डाउनी मिल्ड्यू आहे. या पद्धतीनं आपण थोडाफार डाउनी मिल्ड्यूचा विचार केला. मी तुम्हाला थोडी करपा दाखवलेला आहे. मी तुम्हाला भोरीची पानं दाखवायची राहिलेली आहे. तर भोरीची पानं मी तुम्हाला दाखवतोय. पाहा दिसतंय ना व्यवस्थित. बघा डाउनी मिल्ड्यू सारखे दाग दिसतात परंतु डाउनी मिल्ड्यू मध्ये पांढरे धागे असतात. यामध्ये पांढरे धागे उंचावणारे दिसत नाही. पानावर पसरट भाग असतो. हा राखी असं थोडं राखट असा हा भाग दिसतो बघा. ह्या सगळ्या एकावर इथं इथं वगैरे हे पान पहा. हे भुरी आहे. इथंही तुम्ही पाहिलं तर ते भुरी आहे. पावडरी मिल्ड्यू. इकडेही पहा हे भुरी आहे. आता इथं तुम्ही दोन ठिकाणी पहा. हे इथं बघा इथं आणि खाली घडावर आलेला मण्यावर आलेला भुरी दाखवलेला आहे. घडावर आणि मण्यावर आलेला भुरी तो दिसतोय का पहा. व्यवस्थितपणे सगळं फोटो आहे. भुरी हे पहा इथं दिसतंय. या सगळ्या इथं दिसतंय. इथं तर खूप भुरी त्यावर आलेली आहे. इथं ती काळी दिसते बघा. काळीवर सुद्धा इथं भुरी आलेला आहे.
म्हणून तेव्हा ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. इथं पुन्हा एक वेळ पहा, पानावर आलेली भुरी बघा, इथं कसे डाग दिसतात, इथं बघा हे डाग कसे दिसतात भुरीचे, हे भुरीचे डाग इकडे कसे दिसतात पहा. डावणीचे गोलाकार असतात, हे तसे गोलाकार नाही, पांढरे धागे दिसतात, इथं तसे पांढरे धागे दिसत नाही. बारकाईने ही पानं बघा, खाली ही पानं भुरी रोगाची आहेत. तर भुरी रोगाचा आणि डावणी रोगाचा आपण विचार केला, याशिवाय करप्याचे काही तुम्हाला हे दाखवले. मी तुम्हाला आणखी एक वेळ हे बघा, हे डावणी मिल्ड्यू आहे, इथं हे अँथ्रॅक्नोज करपा आहे बघा, इथं दिसतंय का. या पुस्तकाचं कव्हर आहे ते, हे बघा इथं दिसते स्पष्टपणे दिसतात. हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि यावरून तुम्हाला रोग ओळखता यायला पाहिजे. रोग ओळखणं ही खूप महत्वाची बाब आहे. रोग ओळखण्यात चूक झाली पुढचं सगळं बिघडलं. कारण आपण समजा भुरीला आपण डावणी मिल्ड्यू म्हणलो, तर आपण तिथं डावणीच्या उपाययोजना करणार आणि त्या प्रभावी खर्च तर आपला होणार आणि ते प्रभावी ठरणार नाही, त्याच्यामुळे रोग नियंत्रणात येणार नाही. तर भुरी कुठली, डावणी कुठली, करपा कुठला, जीवाणूजन्य करपा कुठला, हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. यासाठी रोगाची अचूक ओळख. तर बराच वेळ आपण त्यातले फोटो पाहिलेले आहेत. जीवाणूजन्य करपा कसा, बुरशीजन्य करपा कसा, अल्टरनेरिया कसा, ग्रेनेरिया कसा, हे फोटो मी स्वतः यानं काढलेले नाहीत. डॉक्टर G.S. रावळ म्हणून बेंगलोर हॉर्टिकल्चर याच्यात होते, त्यांचं सगळं लाईफ हे द्राक्षावरील रोग आणि इतर पिका रोग ह्यामध्ये केलेलं आहे. आणि इथं बागा हिंडून आम्हाला दाखवल्या आणि रोग कसे ओळखायचे, कुठले रोग कसे असतात, आणि त्यावेळेलाच हे घेतलेले फोटो आहेत. ते काय माझ्या मनानं मी काढलेले फोटो नाहीत. मोठ्या शास्त्रज्ञांनी जी पानं दाखवली आम्हाला, जे रोग आयडेंटिफाय करून दाखवले, त्यानुसार मी हे तुम्हाला फोटो सगळे दाखवलेले आहेत. बघा, खालचा वरचा बुरशीजन्य करपा, खालचा जीवाणूजन्य करपा, म्हणून शिस्तीत दाखवतोय, नाही तुम्हाला शिस्तीत आता काही शेतकरी आपल्या एवढे हुशार नाही. वर बुरशीजन्य करपा, खाली जीवाणूजन्य करपा, इकडं पानावर आलेला डावणी मिल्ड्यू, काडीवर आलेला डावणी मिल्ड्यू. हे पहा, इथं हा ग्रीनेरिया हे दिसतंय बघा, हे घरावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे, खाली ग्रीनेरिया आहे. हा अल्टरनेरिया आणि खाली काडीवर आलेला तो बॉट्रोटिक्लोडिया. इकडे आहे तो काडीवर आलेला जीवाणूजन्य करपा, वर काडीवर आणि पानावर आलेला बुरशीजन्य करपा, हे बॉट्रोटिक्लोडिया खाली आहे ते बघा. हे सगळे फोटो जे आहेत तुम्ही ध्यानात ठेवा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे काय फोटो मी स्वतः माझ्या मर्जीनं रोग ओळखून काढलेले नाही. डॉक्टर G.S. रावळ आपल्याकडे येत होते खूप अगोदर, बेंगलोरला जी इन्स्टिट्यूट आहे हॉर्टिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, तिथं ते काम करत होते. रोगावर त्यांचं खूप मोठं काम आहे जगामध्ये, त्यांनी अनेक आर्टिकल पब्लिश केलेले आहेत. त्यांनी जे दाखवलं
फील्डवर फिरून हेच आपण इथं फोटोच्या स्वरूपात तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणि मग दुसरं जे पुस्तक आहे ते ऑस्ट्रेलियातलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या तज्ज्ञांनी रोग ओळखून त्यांचे घेतलेले हे फोटो आहे. त्यामुळे याच्यात गफलत होण्याची काहीही कारण नाही. मी तुम्ही म्हणाले तुमच्या मर्जीनं नाही, माझ्या काहीही मर्जीनं नाही. मी मगाशी सांगितलं डॉक्टर रावळ म्हणून आहेत, खूप मोठे शास्त्रज्ञ होते, आता ते नाहीत. आणि जे आम्हाला फील्डवर फिरून दाखवलं, हा रोग कुठला आहे, हा रोग कुठला आहे, तेच आम्ही फोटो घेतलेले आहेत आणि तेच तुम्हाला मी दाखवलेले आहे. खूप जुनी स्मरणिका आहे ही द्राक्षवृत्तची. त्या स्मरणिकेत हे फोटो आहेत. तुम्हाला तुमच्याकडे असली स्मरणिका तर ही पाहू शकता. 1999 ची स्मरणिका आहे. त्यावेळेला याचा संपादक मी स्वतःच होतो. स्मरणिकेचं पान तुम्हाला दाखवलेलं आहे, मीच संपादक होतो. आणि म्हणून रोग आपल्या मर्जीनं न दाखवता चांगल्या शास्त्रज्ञांना बोलवून त्यांना फील्डवर हिंडवून त्यांच्याकडून ही रोगाची ओळख करून घेतलेली आहे. आणि ते सगळे फोटो त्यावेळेचे आहेत. तर हे काय मला वाटतंय म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं नाही. जे मला शास्त्रज्ञांनी दाखवलं आणि हे कुठले रोग आहेत हे सगळं त्यांनी ओळख करून दिली, त्या पद्धतीनंच मी तुम्हाला त्या रोगांची ओळख करून दिलेली आहे. तर पहिली महत्वाची गोष्ट रोगाची अचूक ओळख. दुसरी महत्वाची गोष्ट योग्य बुरशीनाशकाची निवड. उदाहरणार्थ डावणीचा विचार केला, डावणीसाठी मग DM45 आहे, कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे, कॉपर हायड्रॉक्साइड आहे, अँट्रॅकॉल आहे, पॉलिराम आहे. नंतर बुरशीनाशकामध्ये मेल्डिड्यू आहे, एक्रोबॅट आहे, कर्जट आहे. तर अशी 3-4 अजून बुरशीनाशक आहेत 2-3. या सगळ्या बुरशीनाशकांचा विचार केला तर मग आपल्या समोर एवढी बुरशीनाशक आहेत. आता पहिलं कुठलं मारायचं त्याची निवड खूप महत्वाची असते. ही निवड ज्याला जमते तोच रोगाविरुद्धची लढाई जिंकू शकतो. हे ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता हे बुरशीनाशक कुठलं घ्यायचं, कसं ओळखायचं किंवा काय, पहिली महत्वाची गोष्ट त्या बुरशीनाशकाची त्या रोगाविरुद्धची कार्यक्षमता खूप चांगली असली पाहिजे. मध्ये काही बुरशीनाशक आली होती, स्टार वगैरे, तर त्यांची काही एवढी कार्यक्षमता चांगली नव्हती म्हणून ते काही दीर्घकाळ टिकले नाहीत, तुम्हाला माहित आहे. अजून सुद्धा बघा, मेल्डिड्यू असो, कर्जट असो, एक्रोबॅट असो, कितीतरी वर्षे झाली ती आलेत मार्केटला आणि अजून ती चांगल्या पद्धतीनं द्राक्ष शेतीमध्ये डावणी रोग नियंत्रणाचं खूप चांगलं काम करू शकतात. आणि मग एवढं सगळं झालं, आता आपल्या समोर 3-4 अजून 2-3 बुरशीनाशक बाजारात आहेत, मला माहित आहे. ही सगळी बुरशीनाशक आपल्या जवळ आहेत. मग आता कुठलं बुरशीनाशक प्रथम मारायचं हे कशावरून ठरवायचं, तर पहिली महत्वाची गोष्ट त्याची कार्यक्षमता चांगली असली पाहिजे. त्या अवस्थेत म्हणजे 3 ते 5 पानावस्थेत त्याची कार्यक्षमता चांगली असली पाहिजे. त्याची किंमत खूप जास्त असता कामा नये. मग असेल एखादं बुरशीनाशक पण किंमत खूप असेल तर मग ते आपल्याला तसं परवडत नाही. त्याच्यापेक्षा आपण म्हणतो ना, एक्रोबॅट आहे, कर्जट आहे, मेल्डिड्यू आहे, अशा अनेक बुरशीनाशक आहेत. आणि मग त्यातल्या त्यात कुठलं स्वस्त आहे, मग काही लोक म्हणतात एक्रोबॅट खूप आहे स्वस्त, मेल्डिड्यू 900 किंवा कर्जट 11,000 वगैरे आहे. तर हे सगळं विचारात घेतलं, म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की त्याची किंमत थोडी कमी आहे, आपल्या खिशाला परवडलं पाहिजे. आणि जे कार्यक्षम आहे, महत्वाची गोष्ट कुठली तर ते त्या रोगाविरुद्ध त्यानं चांगलं काम केलं पाहिजे, ते कार्यक्षम असलं पाहिजे. असं बुरशीनाशक निवडता यायला पाहिजे. ते निवडून मग पुन्हा त्याची मात्रा
आता कसं होतंय बघा, काही लोक 100 लिटर पाणी मारतात, मग मिल्ड्यू एक 100 लिटर लिटरला 3 ग्रॅम, 100 लिटरला 300 ग्रॅम, असं मारून चालेल का? नाही चालणार. इथं रोग नियंत्रणात येणार नाही. ज्यावेळेला तुम्ही पाणी कमी वापरता त्यावेळेला बुरशीनाशकाचा एकरी डोस किती आहे ते पहा प्रति एकर, आणि कायमच आता इथून पुढे ध्यानात ठेवा, आणि किती वापरा, त्या बुरशीनाशकाचा प्रति एकर किंवा त्या बुरशीनाशकाची प्रति एकर मात्रा किती आहे ती पहा, त्या मात्रेचा तुम्ही उपयोग करा. बरेचसे लोक 3 ग्रॅम एलडीडी आहे ना, मग 100 लिटर पाणी 300 ग्रॅम एलडीडी मारतात आणि मग म्हणतात कुठं दावणी कंट्रोल झालाय. अरे तशी होणार नाही कंट्रोल, त्याची एकरी मात्रा ध्यानात घ्या. त्यावेळेला तुम्ही पाणी समजा 40 लिटर पाणी, आता चांगली उपकरणं औषध माराय, उद्या ड्रोन येईल, 20 लिटर मध्ये सुद्धा एकरी औषध मारण होईल. ड्रोन आल्यावर तुम्ही 30-40 ग्रॅम घालणार आहे का मेलडीडीओ किंवा कर्जत? नाही चालणार. 1 किलो मेलडीडीओ 1 किलो किंवा कर्जत 1 किलो हे एवढं घातलंच पाहिजे. पाणी 10 लिटर 200 लिटर हे महत्वाचं नाही. प्रति एकर डोस, प्रति एकर जो डोस ठरलेला आहे तेवढा डोस त्या एकराला मिळालाच पाहिजे. जमीन खरं म्हणजे तुम्ही हे ध्यानात घेतलं पाहिजे, जमिनीचं आकारमान निश्चित तुम्हाला माहित असलं पाहिजे. उदाहरणार्थ जमीन 1 एकर 10 गुंठ आहे आणि तुम्ही 1 एकराचं औषध घातलं तरी सुद्धा डावणी नियंत्रणात येण्यास अडचण निर्माण होणारच. ध्यानात घ्या. 10 गुंठ्यासाठी जो वेगळा डोस असतो तो डोस तुम्ही त्यात ऍड करणं आवश्यक असतं, मिसळणं आवश्यक असतं. मगच तुम्हाला 1 एकर 10 गुंठ्यासाठी चांगले परिणाम दिसून येतील, नाहीतर दिसून येणार नाहीत. आणि म्हणून बागेचा आकारमान निश्चित करा. 1 एकर आहे, 20 गुंठ आहे, 35 गुंठ आहे, 20 गुंठ आहे, 40 गुंठ आहे, 50, बागेचा आकारमान निश्चित करा. त्या दृष्टीचं डोस ठरवा, मात्रा ठरवा, प्रति एकर मात्रा किती. आता प्रति लिटर मात्रा ध्यानातच घेऊ नका, काही उपयोग राहिलेला नाही. खूप चांगली उपकरणं यायला लागले, 100 लिटर मध्ये 50 लिटर मध्ये 1 एकर बाग फवारून व्हायला लागलेले आहे सूक्ष्म याच्यात. आणि मग तिथं तुम्हाला प्रति एकर मात्रा किती बाबा, मेलडीडीओची किती, अॅक्रोबॅटची किती, कर्जतची किती, समजावून घेऊन त्याचा उपयोग करा, म्हणजे मग रोग नियंत्रणात राहील. अन्यथा रोग नियंत्रणात शक्य नाही. खूप महत्वाची बाब आहे, प्रति एकर मात्रा, प्रति लिटर नाही, प्रति एकर मात्रा. पाणी कितीही वापरा, प्रति एकर मात्रा इथून पुढे ध्यानात घ्या. मग ते बुरशीनाशक भुरीसाठी असो, करप्यासाठी असो, डावणीसाठी असो, किंवा किडीसाठी एखादं कीटकनाशक वापरायचं असो, त्याची प्रति एकर मात्रा किती आहे ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने त्याचा उपयोग करा. म्हणजे मग किडी सुद्धा चांगल्या नियंत्रणात येतील. नाहीतर थ्रिप्स ती म्हणतात प्रत्येक वेळेला, अरे प्रत्येक वेळेला मारताना तुम्ही लिटर मात्रा हे विचारात घेताय. नाही, आता स्पिनटॉर मारायचा आहे थ्रिप्ससाठी, कराटे मारायचा आहे, तर प्रति एकर त्या कराटीची मात्रा किती आहे बघा, स्पिनटॉरची मात्रा किती आहे बघा, एवढी मात्रा घालून मारा. म्हणजे मग नियंत्रण तुम्हाला चांगलं मिळेल आणि मग फार काळ तुम्हाला थ्रिप्ससाठी स्प्रे घ्यावा लागणार नाही. ही गोष्ट उडद्याची सुद्धा आहे. मग उडद्याची स्प्रे घेताना सगळ्या बागेत खाली वर बांधावर सगळीकडे असं स्प्रे घ्यायला पाहिजे. तुम्ही काय करता, बागेत मारता, संपलं काम. पण शेजारी एक तुमचीच बाग आहे किंवा दुसऱ्याची बाग आहे, त्याचं कटिंग व्हायचं आहे, मग तिथं उडदे आहेत की, मग त्यानं सुद्धा उडद्यासाठी स्प्रे घ्यायला पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की उडद्यासाठी तरी स्प्रे घेताना एखाद्या गावात जेवढ्या बागा आहेत, जेवढं क्षेत्र आहे, सगळ्यासाठी सगळ्यांनी एकाच वेळेला उडद्यासाठी स्प्रे घेणं आवश्यक असतं. म्हणजे उडद्याचं एका स्प्रे मध्ये किंवा 2 स्प्रे मध्ये अत्यंत चांगलं नियंत्रण मिळून जातं आणि मग सारखी डोकी होत नाही. आपलीच आता बाग असते 10-20 एकर, ज्याचं कटिंग झालंय तिथं आपण उडद्यासाठी औषध मारतो. शेजारीच आपला प्लॉट आहे,
तिथं मात्र मारत नाही. तिथले उडदे सकाळी लगेच इकडं, आणि उडदी भयानक चलाक कीड आहे. मी औषध मारायला सुरुवात केल्या केल्या त्यांना जाणीव होती, आलंय आपल्यावर संकट, चला आता पळून जाऊया बाहेर, एवढी त्यांना जाणीव असते. जातात बाहेर, पुन्हा संपून तुमचं काम झालंय पुन्हा येतात सुरू कुरतडायला. तर एवढ्या त्या परिसरात जेवढ्या बागा आहेत, आपल्या असो दुसऱ्याच्या असो, त्या परिसरामध्ये कीटकनाशकाचा स्प्रे घेतला तर तुम्हाला त्याचं नियंत्रण प्रभावी पद्धतीने मिळू शकेल. ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ध्यानात घ्यायला पाहिजे. त्यासाठी मी म्हणलं योग्य बुरशीनाशकाची निवड. दुसरा पहिली गोष्ट महत्वाची, रोगाची अचूक ओळख. दुसरी महत्वाची गोष्ट योग्य बुरशीनाशकाची निवड किंवा कीटकनाशकाची निवड. तिसरी महत्वाची गोष्ट उपाययोजनेची निश्चित वेळ. म्हणजे डावणीसाठी पहिला स्प्रे कधी, मी मगाशी म्हणलं 3 ते 5 अवस्था. करप्यासाठी पहिला स्प्रे कधी, अगदी डोळा फिटून जरा कुठं हिरवं दिसायला लागलं की करप्यासाठी स्प्रे. बुरीसाठी 22 ते 25 दिवस. ही उपाययोजनेची निश्चित वेळ आहे, आणि ही उपाययोजनेची वेळच तुम्ही डावणीच्या बाबतीत चुकता. दुकानदार किंवा कंपनीवाले सांगतात मार कुठं 3 पान अजून फुटून आलं नाही, वरच डावणीसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक तुम्ही मारायला सुरुवात करता, आणि पानं नाहीत. पानावर डावणी येतो आणि पानात आंतरप्रवाही बुरशीनाशक शोषलं जातं, आणि त्या पानाचं ते संरक्षण करतं. पानच नाही तर तुम्ही बुरशीनाशक कशाला मारताय. आणि डावणी कधी येतो खरा, 3 ते 5 पान अवस्थेच्या दरम्यान. खरी अवस्था 4 ते 5 पान अवस्था. मग तिथं तुमचा अचूकपणे स्प्रे कव्हरेज सगळ्याला बसला पाहिजे, त्याची मात्रा चांगली पाहिजे, सगळं कव्हरेज चांगलं पाहिजे, त्यामध्ये स्टिकर चांगला पाहिजे, स्प्रेडर किंवा स्टिकर चांगला पाहिजे, सायट्रिक ऍसिड घातलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी तिथं तुम्ही ध्यानात घ्यायला पाहिजे. तो स्प्रे खूप महत्वाचा आहे. तुमची आत गपलत होते, कुठे एखाद्या फुटीला 1-2 पाणी दिसायला लागली डावणी पाठी स्प्रे, अजून काही डोळे फुगायचेच आहेत. मग ते मागच्या डोळ्यांचं मग ते फुटून यायला वाट बघायची, मग तुमचा खर्च वाढत जातो, नाहीतर मग मागच्या डोळ्यावर डावणी यायला लागते. तर यासाठी एक महत्वाची बाब कुठली असेल तर तुमची बाग एक सारखी फुटणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आणि कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, हायड्रोजन सायनामाइड यांचा उपयोग तुम्ही अचूक पद्धतीनं करायला पाहिजे, व्यवस्थित करायला पाहिजे. टेस्ट लावण्याचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे. जमिनीतून कॅल्शियम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेट वेळच्या वेळी अगदी अचूक वेळी द्यायला पाहिजे, म्हणजे बाग एकसारखी फुटून येईल. आणि मग बाग जर एकसारखी फुटून आली तर पुढची सगळी तुमची डोकेदुखी कमी झाली. फ्लावरिंग एका वेळेला येणार, मण्याचं शेटिंग एका वेळेला येणार, डीएचए स्प्रे व्यवस्थितपणे घेता येणार, थिनिंग एकाच वेळेला व्यवस्थितपणे करता येणार, वांजफुटी, खोडा, हे सगळी कामं अगदी अचूकपणे व्यवस्थितपणे करता येतात. आणि म्हणून जो शेतकरी बाग व्यवस्थित फुटण्यासाठी काम करतो, तो शेतकरी द्राक्ष उत्पादनाची लढाई अत्यंत चांगल्या पद्धतीने जिंकतो. बाग फुटणं ही खूप महत्वाची बाब आहे द्राक्ष शेतीमधली. आणि काळ्या द्राक्षामध्ये तुम्ही बघता बघा, लवकर आलेले घड तेवढे काळे होतात आणि मागून आलेले घड काही काळे होत नाहीत, रंग तसाच राहतो. त्यासाठी प्रयत्न करा, बाग एक सारखी फुटू द्या. तुमची सगळी कामं तुमची खूप सहज आणि खूप चांगल्या पद्धतीने घडताना दिसून येतील. त्यासाठी तुम्हाला फारशी काही किचकट किंवा डोकेदुखी होणार नाही. आणि म्हणून बाग एक सारखी फुटण्यासाठी प्रयत्न करा. हा प्रयत्न तुमचा खूप महत्वाचा आहे, आणि तो तुम्हाला ही लढाई द्राक्ष उत्पादनाची जिंकण्यासाठी खूप चांगली मदत करू शकेल. 2 गोष्टी आपण पाहिल्या, रोगाची अचूक ओळख आणि योग्य बुरशीनाशकाची निवड. रोगाची ओळख आणि मग रोगाची अचूक रोग ओळखलाच पाहिजे. आणि मग दुसरी गोष्ट, रोग ओळखला की योग्य बुरशीनाशकाची निवड.
डावणीसाठी कुठली बुरशीनाशक, भुरीसाठी कुठली बुरशीनाशक, करप्यासाठी कुठली बुरशीनाशक, हे सगळं माहित पाहिजे. हे सगळं माहित करून घ्या. या सगळ्या एका भाषणात मला काय सगळी बुरशीनाशकं वगैरे याची सगळी यादी देता येणार नाही. करप्यासाठी कुमानेल चांगला आहे, कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड चांगला आहे. 22 फार काय आता काम करू शकत नाही, परंतु लुना ऑलिक्युअर हे चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. यांचे स्प्रे सुद्धा तुम्ही करप्यासाठी घेऊ शकता. ही बुरशीनाशक भुरीसाठी उपयोगी असतात, तीच बुरशीनाशक करप्यासाठी सुद्धा उपयोगी असतात. तर रोगाची अचूक ओळख, योग्य बुरशीनाशकाची निवड, नंतर उपाययोजनाची निश्चित वेळ, म्हणजे करप्यासाठी कधी औषध मारायचं. मी सांगितलंय तुम्हाला, ध्यानात आहे का? करप्यासाठी औषध डोळा फुटून जरा हिरवा दिसायला लागला की औषध. कारण करपा फुटीच्या टोकाला येतो, डावणी फुटीच्या तळाकडल्या पानावर येते. हा फरक आहे. करपा फुटीच्या टोकाकडे येतो, डावणी फुटीच्या तळाकडील पानावर येते. म्हणून डावणीसाठी पहिला स्प्रे 3 ते 5 पानावस्था आणि करप्यासाठी पहिला स्प्रे डोळा फुटून वर आला आणि हिरवा दिसायला लागला की करप्यासाठी स्प्रे. भुरीसाठी पहिला स्प्रे प्री-ब्लूम अवस्था, 22 कटिंग नंतर 22 ते 25 दिवसाची अवस्था. या अवस्थेमध्ये तुम्ही भुरीसाठी स्प्रे घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं उपाययोजनेची निश्चित वेळ, पहिला स्प्रे, आणि हा रोग नियंत्रणातला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पहिला स्प्रे तुमचा व्यवस्थित बसला की बरचसं तुमचं काम रोग नियंत्रणाचं झालेलं असतं. आणि इथं तुमच्या खूप गफलती होतात. लोक पेस्ट व्यवस्थित लावत नाही. तुम्ही पेस्ट मध्ये हायड्रोजन सायनामाइड आणि आणखी पुन्हा काय झाले, आता त्यात काय काय मिसळायचं एवढं आलंय. माझ्या मते सावध व्हा. हायड्रोजन सायनामाइड आणि M45 आणि एखादा चांगला स्टिकर एवढंच मिसळायला हरकत नाही. याच्यापेक्षा काय फार काय मिसळत बसू नका. हायड्रोजन सायनामाइडची क्रियाशीलता, आणि ते खूप क्रियाशील आहे, आणि ते खूप क्रियाशील असल्यामुळे त्याची क्रियाशीलता इतरावर क्रिया घडून कमी येण्याची शक्यता असते. कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड तर त्यात मिक्सच करू नका. हायड्रोजन सायनामाइड मध्ये, ऑर्मिक्स मध्ये किंवा हे, तर यामध्ये अजिबात मिसळू नका. असं मिसळलं तर तुम्हाला खूप मोठा धोका होईल. म्हणून हायड्रोजन सायनामाइड मध्ये शक्यतो फार काही मिसळू नका. ते लावताना काळजी घ्या, स्प्रे घेताना काळजी घ्या. कव्हरेज चांगलं बसायला पाहिजे. स्प्रे घेताना ते उलट सुलट मारा. फडी ज्या वेळेला हायड्रोजन सायनामाइड लावत असतात त्यावेळेला फडकं सारखं ते बुडवून घ्यायला पाहिजे. फडी काय करतात, काम उरकायचं असते म्हणून एक वेळ गोळा बुडवून घ्यायचा आणि सरारा काड्या ओढून, सगळ्या काड्यांना ऑर्मिक्स एक सारखं मिळत नाही. आणि असं नाही मिळालं की डोळे एकसारखे फुटत नाही. थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील, परंतु नाहीतर मग स्प्रे घेणं. तर उपाययोजनेची निश्चित वेळ मी सांगितलं, यामध्ये निश्चित वेळा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. डावणीसाठी 3 ते 5 अवस्था, करप्यासाठी डोळा फुटून हिरवा दिसायला लागला की, आणि भुरीसाठी प्री-ब्लूम अवस्था 22 ते 25 दिवस. मी सांगितलं, डावणी फुलाकडल्या पानावर येते, भुरी ही आपलं करपा टोकाकडल्या पानावर येतो. म्हणून डोळे फुटताना करप्यासाठी स्प्रे, 3 ते 5 पानं आली की डावणीसाठी स्प्रे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, पुन्हा तुम्ही जे डावणीसाठी स्प्रे घेता ते करप्यासाठी चालतात. आणि त्यामुळं, कारण त्याच्यामध्ये M45 आहे सगळ्यात, आणि त्यामुळं पुढं करपा नियंत्रणात राहतो. करप्यासाठी वेगळे स्प्रे घेण्याची फारशी गरज भासत नाही. पण तुम्ही मधून अजून कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कुमानेल तुम्ही वापरत राहता, आणि असं ते तुम्ही वापरत राहिल्यामुळं इतर जे रोग म्हणजे करपा वगैरे असतो हा नियंत्रणात राहतोच. पहिला रोग भुरीसाठी तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. भुरीसाठी 22 ते 25 दिवस या कालावधीत पहिला स्प्रे, तिथून आठवड्याच्या अंतरानं स्प्रे घेत राहील. आता जीवाणूजन्य करपा राहिलंय. तुम्ही काय करता माहित आहे का,
करपा आल्याला दिसला की जीवाणूजन्य करपा सगळे सांगतात महाराष्ट्र प्रोसाईक. अरे वेडे आहात तुम्ही. जर बागेत सतत टेट्रोसायक्लिन अँटीबायोटिक्स वापरलं तर पानं अशक्त होतात आणि ती सगळ्याच रोगाला पुन्हा बळी पडतात. म्हणून टेट्रोसायक्लिन मारायचं असेल तर एखाद्या वेळेत ते दुसऱ्या वेळेत, आणि तेही जीवाणूजन्य करपा येण्याची शक्यता असेल तरच. अन्यथा ते न वापरणं शहाणपणाचं. कॉपर ऑक्साईड कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड ही 2 बुरशीनाशक सुद्धा जीवाणूजन्य करप्याचं चांगलं नियंत्रण करतात. त्यासाठी वेगळं काही करण्याची फारशी गरज नाही. हे अँटीबायोटिक्स आता भातातले सुद्धा इथं अँटीबायोटिक्स आले, त्यांचा खरंच द्राक्षात काय उपयोग नाही. तुम्ही मारू नका, उगीच खर्च आहे तो. कशासाठी मारताय? कंपन्यांना काय पैसे मिळतात म्हणून ते बाजारात आणतात. तुम्ही विचार करायला पाहिजे, तुमच्या खिशातले पैसे जातात, त्याचा उपयोग चांगला, विनियोग चांगला व्हायला पाहिजे. आणि म्हणून असं करू नका. शक्यतो कॉपर हायड्रॉक्साईड आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड 2 बुरशीनाशक जे आहेत ती खरंच जीवाणूजन्य करण्यासाठी खूप चांगली आहेत. त्यांचा तुम्ही व्यवस्थितपणे उपयोग करत राहावा. निश्चितपणे जीवाणूजन्य करपा हा नियंत्रणात राहतो. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला रोगाची अचूक वेळ म्हणजे अचूक ओळख, योग्य बुरशीनाशकाची निवड आणि उपाययोजनेची निश्चित वेळ, हे काही रोग नियंत्रणातले महत्वाचे मुद्दे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रोगाला द्राक्षवेलीचा जो भाग बळी पडतो त्या सर्व भागावर त्या बुरशीनाशकाचा स्प्रे बसला पाहिजे. रोगाला उदाहरणार्थ डावणीचा विचार करू आपण. डावणी हिरव्या भागावर येतो. काडी असो, पानं असो, पानदेट असो, पाय असो, घड असो, घडाचा देठ असो, काही असो, हिरवा भाग डावणी येणार. आणि मग स्प्रे घेताना सगळ्या ह्या भागावर, मग ती काडी असेल, पान असेल, पानाचा देठ असेल, पाय असतील, घड असेल, या सगळ्या गोष्टीवर त्याचा चारी बाजूनं स्प्रे बसणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं नियोजन करून किंवा अशा पद्धतीनं नोझल ऍडजस्ट करून तुम्हाला तो स्प्रे घेणं आवश्यक आहे. म्हणजे मग तो स्प्रे चांगला बसेल आणि हा एक स्प्रे तुम्हाला खूप चांगलं संरक्षण, तुमच्या बागेला खूप चांगलं संरक्षण देऊन जाईल. कव्हरेज ज्या ज्या भागावर डावणी मिल्ड्यू येतो त्या सगळ्या भागावर स्प्रे बसला पाहिजे. मी म्हणलं हिरवा, कुठला हिरवा भाग असो, घड असो, मणी असो, मण्यात देठ असो, पानात देठ असो, पाय असो, हिरवा भाग डावणी मिल्ड्यू. आणि मग त्या सगळ्या भागावर स्प्रे बस. हीच गोष्ट भुरीची. हिरवा भाग भुरी, भुरी थोडी उशिरा येते, डावणी थोडी खूप लवकर येते. या बाबतीत मी सांगितलं करपा हा कधीही येऊ शकतो. अगदी माल मऊ पडल्यावर, डावणी सुद्धा माल मऊ पडल्यावर, अनुकूल परिस्थिती झाली, भुरी सुद्धा माल मऊ पडल्यावर येऊ शकते. घड मऊ पडला, घड गच्च झाला, रातल्या देठावर भुरी येते बघा. आणि म्हणून घड मऊ पडायच्या अगोदर किंवा मऊ पडत असताना भुरीसाठी एक अत्यंत चांगला उलट सुलट असा स्प्रे व्हायला पाहिजे. तो स्प्रे घडाच्या देठावर, मण्याच्या देठावर चांगला बसला पाहिजे. कारण पुन्हा तुम्हाला मण्याच्या देठावर आणि घडाच्या देठावर औषध मारता येत नाही. घड गच्च झालेला असतो. मण्याच्या देठापर्यंत आणि घडाच्या देठापर्यंत बुरशीनाशक पोहोचू शकत नाही. आणि मग इथला स्प्रे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे मग पुन्हा घडाच्या देठावर वगैरे भुरी येणार नाही. आता भुरीसाठी खरं म्हणजे सल्फर हे पाण्यात मिसळणारं सल्फर आहे, अत्यंत चांगलं बुरशीनाशक आहे. आता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासून उपयोग करा, काही बिघडत नाही. अर्ध्या ग्रॅमनं सुरुवात करा लिटरला, किंवा एकरी 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम असं वाढवत न्या. खूप चांगलं बुरशीनाशक आहे. जगात सगळ्यात जास्त कुठलं बुरशीनाशक वापरत असतील तर ते सल्फर युक्त, गंधक युक्त जे बुरशीनाशक आहेत त्यांचाच जगात सगळ्यात जास्त उपयोग केला जातो. म्हणून तुम्ही सुद्धा हे ध्यानात घ्यायला पाहिजे. मग
ह्या गंधकयुक्त बुरशीनाशकामुळे अनेक रोग आणि अनेक किडी नियंत्रणात राहू शकतात. आणि म्हणून याचा स्प्रे, आणि शिवाय ते जो भाग जमिनीवर पडतो बुरशीनाशक, त्याचाही खाली जमिनीत उपयोग होतो. या दृष्टीनं उपाययोजनेची निश्चित वेळ आणि रोगाला बळी पडणाऱ्या द्राक्ष वेलीच्या सर्व भागावर बुरशीनाशकाचा स्प्रे. नंतर बुरशीनाशकाच्या तीव्रतेच्या अचूक द्रावणाचा स्प्रे. तीव्रता खूप, मगाशी मी सांगितलं 100 लिटर पाणी म्हणून 300 ग्रॅम नाही. 100 लिटर पाणी असो, 200 लिटर पाणी असो, एकरी 900 ग्रॅम, एकरी 1 किलो एवढं ते गेलंच पाहिजे. कराटे किती आहे बाबा, एकरी किती आहे डोस, एवढा एकरी गेलाच पाहिजे. मग ती पानाची योग्य मात्रा आहे, ती प्रत्येक पानाला त्याची योग्य मात्रा मिळाली तर मग रोग नियंत्रणात राहतो. त्याच्यापेक्षा कमी मात्रा जर मिळाली तर रोग नियंत्रणात राहत नाही आणि मग पानावर रोग येण्यास सुरुवात होते. जो जे तुम्ही स्प्रे घेणार आहे त्याची तीव्रता अचूक असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. किती एकरी डोस, मेली डिओचा किती, कर्जतचा किती, ॲक्रोबॅटचा किती, उमानेलचा किती, अंट्राकॉलचा किती, पॉलिरामचा किती, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. ते लिहून ठेवा डायरीत वगैरे, आणि मग या पद्धतीनं सगळं काम करत राहावा. तुम्ही लिटरला हे करता आणि मग पुढे रोग यायला लागले की मग आता सर काय करू, किती मारू, त्यावेळेला नाही. सुरुवातीपासून ही काळजी घ्या. सुरुवातीपासून अचूक तीव्रतेच्या बुरशीनाशकाचा उपयोग करत राहावा, म्हणजे तुम्हाला रोग नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने मिळून येईल. त्यासाठी फार मोठी खटपट किंवा फार मोठं कष्ट तुम्हाला करावं लागणार नाही. बुरशीनाशक एकमेकात मिसळताना काळजी घ्या, त्यात सायट्रिक ऍसिड घाला, स्टिकर स्प्रेडरचा योग्य उपयोग करा. या सगळ्या गोष्टी योगायोगानं म्हणजे किंवा क्रमानं येणारच आहेत, त्या तुम्ही उपयोगात आणल्याच पाहिजेत. आणि त्या उपयोगात आणल्या तरच तुम्हाला रोगापासून चांगलं संरक्षण मिळू शकेल. धन्यवाद. कारण किती जरी सांगितलं तर हा भाग अजून खूप आहे. हे सगळं जेवढं मला अचूकपणे व्यवस्थितपणे, कारण हा खूप शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा भाग आहे, जेवढं व्यवस्थितपणे सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मला या बाबतीत काय वाटलं हे आमच्या प्रयोगशाळेमध्ये किंवा प्रकाश माळी आहेत, राजेंद्र पाटील आहेत, त्यांना फोन करून कळवू शकता. मला आनंद होईल की तुम्ही ह्याला प्रतिसाद देता, याचाच अर्थ तुम्ही ते डोळसपणे पाहता. तुम्ही जर प्रतिसाद देत नसेल तर मला सुद्धा वाटेल बहुतेक कोण पाहतच नाही. तर प्रतिसाद द्या, मला कसं वाटलं सांगा, योग्य आहे की नाही ते सांगा, तुमच्या ज्ञानात किती भर पडली ते सांगा. तुम्ही मग या पद्धतीनं काम केलं तर अचूक काम करू शकाल का हेही पडताळून पहा, म्हणजे मग येणारा ऑक्टोबरचा सीझन तुमच्यासाठी चांगला जाईल. धन्यवाद. धन्यवाद सर. कारण आज आपल्याला रोग व्यवस्थापनाबद्दल बरीच माहिती सांगितलेली आहे. महत्वाची गोष्ट सांगितली की योग्य वेळ महत्वाची आहे. त्यानंतर कोणती कोणती औषधं वापरायची, कोणती औषधं घेतली पाहिजेत महत्वाची. रोग कुठे येतो, पानाच्या तळागाळाच्या बाजूला येतो का पानाच्या देठावर येतो, कुठल्या भागावर येतो, अशी जी काही बेसिक ती आपल्याला नॉलेज आपल्याला सांगण्यात दिलेलं आहे ते नक्कीच आपल्याला आपल्या बागेमध्ये पडताळून पाहायचं आहे. आता सर बऱ्याच वेळा नेहमी विचारत असतात की आपण जे हे काम करतोय या कामाचा शेतकऱ्यांना फायदा होतो का, त्यांचा आपल्याला काय फीडबॅक येतो का, रिस्पॉन्स येतो का, हे बऱ्याच वेळा सर आपल्याला नेहमीच विचारत असतात. तर तुमचे जे प्रश्न असतील किंवा तुम्हाला जे काय वाटलं किंवा आमच्याकडून तुमच्या काय अजून काय अपेक्षा आहेत, म्हणजे अजून काय तुम्हाला अजून काय नॉलेज देता येईल, त्या अनुषंगाने आपल्याला या गोष्ट बांधता येतील. नंतर या रोगासाठी जी आपण करतोय प्रयत्न, त्यामध्ये मॅक्झिमिनोपॉज आहे, आपले प्रोडक्ट मॅक्झिक क्युअर आहे, ही दोन प्रोडक्ट आपण तुम्ही इतर बुरशीनाशकासोबत कम्पॅटेबल आहेत ते, आणि ते जरूर वापरा, जेणेकरून मॅक्झिमिनोपॉज मुळे आपल्याला ज्या
जे बुरशींना कंट्रोल मिळतोय तो एक वाखाणण्याजोगा आहे. कारण नुसताच बऱ्याच वेळा कम्पॅटिबिलिटी वेगवेगळ्या बुरशीनाशकाची वेगवेगळी असते. त्यावेळेला जर जोड चांगला बसला तर ऑटोमॅटिक रिझल्ट चांगला येतो. तसेच आपलं जैविक बुरशीनाशक जे आहे मॅग्झिक प्युअर हे देखील तुम्हाला चांगला फायदा करून घ्याल. नंतर मॅग्झिक प्रिव्हेंटिक आहे आपलं जे कीटकनाशक आहे ते देखील तुम्हाला या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या किडींच्या रोग कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर आहे. तर हे वेळोवेळी आपले प्रॉडक्ट देखील तुम्ही या हिशोबानं या स्प्रेच्या मध्ये घेत जावा. दुसरी गोष्ट तुमचे जे प्रश्न असतील ते वेळोवेळी आमच्याकडे मांडत जावा. ते मांडल्यानंतर उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय. सर आहेत, सरांचं नॉलेज आपल्यापर्यंत पोहोचवायचं या माध्यमातून आमचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आणखी एक बळकट स्वरूप येईल. एवढं बोलून मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर्वांचे. आज जवळजवळ 100 लोक आज आपल्याकडे सिस्टम मध्ये आज जॉईन झालते आणि हे सर्व लोक आपले जे व्हिडिओ नंतर अपलोड करतोय. आज मीटिंग झाली, मीटिंग नंतर उद्या आपण आपल्या युट्यूब चॅनलला आपण जे मीटिंग ऑर्गनाईज करतो म्हणजे हे पब्लिश करतो त्या पब्लिशचे मीटिंगचे व्ह्यूज जर बघितले तर 1500, 1800, 2200, 2500 जसं जसं व्हिडिओ बघत जातोय तसं व्हिडिओचे वाढत आहेत. हायेस्ट व्हिडिओचे अपलोड जे आहेत परवा केलेला आपण जे आहे सरांचा व्हिडिओ त्याला जवळजवळ 3000च्या आसपास व्ह्यूज आलेले आहेत. म्हणजे 3000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. म्हणजे आपलं नॉलेज आहे ते सरांचं नॉलेज जे आहे आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्या वेबिनारच्या माध्यमातून आपण जे युट्यूब चॅनलला पाठवतोय ते तुम्ही पाहताय असं एक मला सांगायला अभिमान वाटतोय की सरांचा अनुभव आणि आपलं जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाची आपण नक्कीच याच्यामध्ये हे आहे. दुसरी गोष्ट प्रॉडक्ट खरेदी करताना आपण चांगली जे औषध घेताय आपण ते देखील चूक घ्या. वेळोवेळी जी काळजीपूर्वक खरेदी करा. एवढं बोलून मी तुमचे रजा घेतो. धन्यवाद सर्वांनी या कार्यक्रमाला आठवण केलं. पुढच्या गुरुवारचा कार्यक्रम हा शेतकऱ्यावरती आधारित आहे. लवकरच त्याची पण घोषणा केली जाईल. कोण शेतकरी आहेत, कुठल्या गावचे आहेत आणि त्यांचा काय बागेतला अनुभव आहे तो देखील आपल्या गुरुवारी आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद सर्वांचे, सर्व शेतकरी मित्रांचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांचे देखील धन्यवाद. सर देखील आपल्याला रोज संध्याकाळी हा मीटिंगसाठी आपल्याला वेळ देतात. ते देखील आभार म्हणून मी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.